हॅलो गाईज आणि वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आता खूप दिवसांनी आज पहिल्यांदा व्हिडिओ टाकली आहे. सध्या मी खूप बिझी होते. आता मी फ्री आहे तर रोज डेली ब्लॉग होती याची मी काळजी घेईन. आणि आज आहे 3 जुलै आणि संकष्टी चतुर्थी आहे, तर त्यासाठी मी मोदक बनवते. हे वेगवेगळ्या बिया याच्यामध्ये टाकल्या मी आणि आता खोबरं चिरते आहे आणि याचं सारण बनवून घेते. तुम्हाला दाखवते कसं करते. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या बिया टाकलेल्या आहेत. मी खोबरं टाकलं आहे, तीळ टाकलेलं आहे आणि आता याच्यामध्ये विलायची पण टाकलेली आहे. तर हे मिक्सर हे आपण मिश्रण वाटण करून घेऊया. तर याच्यामध्ये मी खोबरं घेतलं आहे आणि आता ह्याला बारीक करून घेऊया आपण. आणि मग बारीक झाल्यावर याच्यामध्ये गूळ टाकायचं. आपण इन्स्टंट मोदक कसे बनवायचं ते पाहतो. किती एवढं गाईज मी मिश्रण असं वाटून घेतलेले आहे. याच्यामध्ये आता गूळ टाकणार आणि मस्त नाही पण असंच टाकायचं त्याला. हे कधी होणार मग त्याला फोडून टाकायचं असतं खाली जमिनीवर, कशावर तरी घ्यायचं, वरून ठोकायचं, फोडायचं. हे आपण त्या मिश्रणात टाकलेलं आहे दूध आणि आता मिक्स करून घेऊया. खूप इझी आहे. ते 10 मिनिटात केलेलं गोष्टी. आणि मी तांदळाची नाही करणार, मी गव्हाच्या पिठाची करणार आहे मोदक. तांदळाची खूप वेळ लागेल त्याला बनवायला. मी असं इन्स्टंट मोदक बनवते आपण आज. खूप गोड होणार यार. तोंडावर कंट्रोलच नाही अजिबात, बोलण्यात पण आणि खाण्यात. देवा मागतो. एवढा पुरेसा आहे आपल्या मोदकांसाठी. गाईस तर मी 11 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि इथं आपलं सारण हे आणि ह्याच्यावर आपण आता मोदक घेऊया भरून आणि ह्या चाळणी तुकडायला ठेवायच्या. तिथं ठेवायचे आता भांडं मम्मी देते. मग एवढं मोदक बनवून रेडी आहेत, पण त्यांना उकडायचं होतं. बट प्लॅन चेंज झाला आहे आणि मी आता इथे कढई ठेवली आहे तापायला. आता मी तळणार आहे मोदक. हे जराशे जाड झालेत म्हणून मग मम्मी म्हणली तळून घे, म्हणून असे तळणार आता यांना. गाईस तर इथे माझे मोदक मी तळते आहे. गाईस तर गणपतीला मी मोदक दाखवले. हे आहेत माझे मोदक आणि हे आहेत माझे गणपती बाप्पा. गाईस अशा प्रकारे आपले मोदक रेडी आहेत.